नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 2.2 द हाऊस बिल्डर या पाठाची संपूर्ण माहिती घेणार आहोत। यामध्ये सुरुवातीला आपण वॉर्मिंग अपमध्ये चिटचॅट आणि इतर काही जे प्रश्न आहेत ते समजून घेणार आहोत। त्यानंतर या पाठाची जी गोष्ट आहे ती गोष्ट मराठीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत, ती पण ओळ टू ओळ बघणार आहोत। त्यानंतर आपण वर्कशॉपकडे जाणार आहोत। वर्कशॉपमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरे कशी असावीत हे पण आपण या ठिकाणी लिहून देणार आहोत। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन या बटनाला प्रेस करून घ्या, कारण आमचे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत त्याची तुम्हाला माहिती मिळत राहील। चला तर मित्रांनो, वॉर्मिंग अप चिटचॅटमधील प्रश्न, मेक ग्रुप अँड डिस्कस द फॉलोविंग, म्हणजे ग्रुप बनवून खालील प्रश्नावर चर्चा करा। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट इज रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन, याचा अर्थ असा, व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय। नंबर 2, व्हेन डू पीपल रिटायर, लोक निवृत्त केव्हा होतात। नंबर 3, फॉर व्हॉट रिझन डू पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन, याचा अर्थ असा, लोक काय कारणाने त्यांच्या व्यवसायातून निवृत्ती घेतात। नंबर 4, हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाईम आफ्टर रिटायरमेंट, याचा मराठी अर्थ असा, लोक निवृत्तीनंतर त्यांचा वेळ कसे घालवतात। आपण या सगळ्या प्रश्नांचे छोटे छोटे उत्तर दिलेले आहेत, ते आपण समजून घ्या। क्वेश्चन नंबर 1, डिस्कस अँड द मॅच द प्रोफेशनल इन्व्हॉल्व इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू, याचा मराठी अर्थ असा, चर्चा करा आणि बांधकामातील व्यावसायिक यांचे त्यांच्या कामासोबत जोड्या जुळवा। 2 कॉलम आहेत, ए आणि बी। ए मध्ये आहे व्यावसायिक आणि बी मध्ये आहे त्यांची कामं, यांचे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत। तर 1 नंबर आर्किटेक्ट, याचे काम आहे डी, प्लॅन्स अँड डिझाईन स्ट्रक्चर। नंबर 2 इंजिनियर्स, याचे काम आहे ई, इन्शुअर्स स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टॅबल। नंबर 3 बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर, याचे काम आहे जी, सुपरवायझेस कन्स्ट्रक्शन एम्प्लॉईज वर्कर्स प्रोफेशनल्स एक्स्ट्रा। नंबर 4 कारपेंटर, हे काम आहे ए, मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स विंडोज एक्स्ट्रा। नंबर 5 मॅशन, याचे काम आहे एफ, बिल्ड्स वॉल्स रूफ एक्स्ट्रा अँड प्लास्टर्स। नंबर 6 टायलर, याचे काम आहे सी, डज द फ्लोरिंग। नंबर 7 इंटेरियर डेकोरेटर, याचे काम आहे बी, ब्युटिफिल्स द इनसाइड ऑफ अ होम। अशा तऱ्हेने या जोड्या जुळतील। क्वेश्चन नंबर 2, अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप into units of pronunciation each having one vowel sound with or without consonant sounds around it. Each such unit is called a syllable. याचा मराठी अर्थ असा, असे काही शब्द असतात ज्यांचा उच्चार करताना त्यांना गटामध्ये विभागून म्हणावे लागते। एक स्वर शब्द व्यंजनसोबत किंवा व्यंजनविरहित शब्द असतात, अशा या प्रत्येक भागाला शब्दावय म्हणतात। फॉर एक्झाम्पल, टू गॉट विल सी एक्स्ट्रा हॅव जस्ट 1 सिलेबल, उदाहरण म्हणून दिलेले हे शब्द आहेत, हे एक शब्दावयव आहेत। त्यानंतर फादर, मॅसन, बिल्डर हॅव 2 सिलेबल्स, हे 2 शब्दावयव आहेत। 3 इंजिनियर, कारपेंटर, कन्स्ट्रक्शन एक्स्ट्रा हॅव 3 सिलेबल्स, म्हणजे हे 3 शब्दावयव आहेत। खाली एक प्रश्न विचारलेला आहे, राईट डाऊन नेम्स ऑफ एनी 5 ऑफ युअर क्लासमेट्स अँड ब्रेक देम अप इनटू सिलेबल्स। राईट डाऊन द नंबर ऑफ सिलेबल्स इन ईच ऑफ देअर नेम्स, याचा अर्थ असा, तुमच्या कोणत्याही 5 वर्ग मित्रांची नावे लिहा आणि त्यांना शब्दावयवामध्ये तोडा। वरील 3 शब्दावयव क्रमांकामध्ये त्यांची नावे लिहा। हे आपण लिहू। 1 तारा, 1 शब्दावयव। संजू, 1 शब्दावयव। सुनील,
सुनील 2 शब्दावयव, मोनिका मोनिका 2 शब्दावयव, 3 सुलोचना सुलोचना 3 शब्दावयव। अशा तऱ्हेने आपण आपल्या 5 मित्रांचे शब्दावयव बनवू शकतो। मित्रांनो, आता आपण 2.2 द हाऊस बिल्डर या पाठाचं मराठी भाषांतर ओळ टू ओळ बघणार आहोत। तर आपण या पाठाला सुरुवात करूया। This is a story of a mason who worked for a building contractor. The mason always strove to do his work to perfection. याचा मराठी अर्थ असा, एका इमारत कंत्राटदाराकडे काम करणाऱ्या एका गवंड्याची ही गोष्ट आहे। आपले काम बिनचूक व्हावे यासाठी तो नेहमी झटत असे। पॅराग्राफ नंबर 2. As soon as a house had been designed by the architect and detail finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. The mason would then, without wasting any time, start his work. He would take great interest in his work of building and do it with full dedication. He made sure that he used the best construction material of high quality. The measurement of the walls, doorways, arches, etc. were perfection, and he gave an excellent and appealing finish to whatever he built. The owners of the new houses would be more than satisfied with the construction. याचा मराठी अर्थ असा, वास्तुविशारदाने एखाद्या घराचा आराखडा बनवून दिला आणि इंजिनियरने ते तपशील पूर्ण केले की कंत्राटदार गवंड्याला बोलावत असे आणि घर बांधण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवत असे। त्यानंतर गवंडी लगेच वेळ वाया न घालवता त्याचे काम सुरू करत असे। तो त्याचे बांधकाम अतिशय आवडीने आणि पूर्ण समर्पणाने करत असे। बांधकामाची सामग्री सर्वोत्तम आहे याची तो खात्री करत असे। तसेच भिंतीची, प्रवेशद्वाराची, कमानीची मापे बिनचूक आहे याकडे लक्ष देत असे। तो त्याचे बांधकाम बिनचूक आणि उत्कृष्टता आणि आकर्षकता देऊन पूर्ण करत असे। घर मालक नवीन बांधलेल्या घराचे बांधकाम बघून अतिशय समाधानी होत असे। पॅराग्राफ क्रमांक 3. Because of the zeal, diligence, loyalty and persistence that he displayed in his work, the mason was in great demand and fetched good business to his contractor. Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a very good salary. He could meet the need of his family sufficiently without any scarcity. याचा मराठी अर्थ असा, त्याच्या कामात उत्साह, मेहनत आणि चिकाटी दिसत असे, म्हणून त्या गवंड्याला कंत्राटदाराच्या बांधकाम व्यवसायात अतिशय मागणी होती। गवंडी कंत्राटदाराला भरपूर कमाई करून देई म्हणून त्याला चांगला पगार देत असे। तो त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करत कुठल्याही कमतरतेशिवाय। पॅराग्राफ क्रमांक 4. The mason thus continued working with great devotion for many years till he became a grandfather. Then he decided that it was time to retire and spend time playing with his grandchildren. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. The contractor was very disheartened to lose such an excellent workman and urged the mason to continue his job, but to no avail. The mason had made up his mind and refused to carry on. याचा मराठी अर्थ असा, गवंडी आजोबा होईपर्यंत बरेच वर्षे सतत अतिशय निष्ठेने काम केले। त्यानंतर त्याने निर्णय घेतला की निवृत्तीची वेळ आहे आणि नातवंडासोबत वेळ घालवायची आहे। आपला निर्णय कंत्राटदाराला सांगायचे आहे असे त्याने मन बनवले। घर बांधकामातून निवृत्ती घ्यायची आहे। एक उत्तम कारागीर हरवण्याचे कंत्राटदाराला अतिशय वाईट वाटले आणि त्याने गवंड्याला विनंती केली काम करण्याची, पण त्याचा फायदा झाला नाही, कारण गवंड्याने मन बनवले होते म्हणून त्याने नकार दिला।
पॅरेग्राफ क्रमांक 5. Finally, the contractor convinced the mason to build one last house on a beautiful and a convenient site. As a special favor, the mason agreed to do so with great reluctance, not too happily either. याचा मराठी अर्थ असा: शेवटी कंत्राटदाराने गवंड्याशी तडजोड केली. शेवटचे एक सुंदर घर सोयीस्कर जागेवर तुझ्या विशेष पसंतीने बांध. गवंडी अतिशय नाखुशीने सहमत झाला, तसेच तो दुःखीसुद्धा झाला. पॅरेग्राफ क्रमांक 6. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ड ॲट अ सॉ आफ्टर लोकेशन. However, the mason could not put his mind and heart in his work. He did his work very roughly and carelessly, without interest or dedication. Even the building material used was of low quality, but he did not care. He simply wanted to complete the job in haste and finally retire. याचा मराठी अर्थ असा: कामाला सुरुवात झाली. दाखवलेल्या जागेवर त्याने खूप सुंदर आराखडा बनवलेला घर बांधायला घेतले. तसेच गवंडी त्याचे मन व लक्ष त्याच्या कामात गुंतू शकला नव्हता. त्याने त्याचे काम अतिशय ओबडधोबड आणि निष्काळजीपणे तसेच आवड व समर्पणाशिवाय केले. बांधकाम साहित्य अगदी कमी दर्जाचे वापरले. काळजी पण केली नाही. त्याला त्याचे काम लवकर पूर्ण पाहिजे होते, कारण त्याला निवृत्तीची घाई झाली होती. पॅरेग्राफ क्रमांक 7. The house was ready earlier than expected. Very roughly made structure, weak walls, poor finish, and did not look as good at all as designed. Yet the mason did not care. He informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its key to him. याचा मराठी अर्थ असा: अपेक्षित वेळेच्या अगोदरच घर तयार झाले होते. ओबडधोबड रचना बनवली होती. कुमकुवत भिंती, खराब समाप्ती आणि घर आराखड्याप्रमाणे छान दिसत नव्हते. गवंड्याने थोडीशी सुद्धा काळजी घेतली नव्हती. त्याने कंत्राटदाराला कळवले की घर तयार झाले आहे आणि तो त्याच्या चाव्या घरमालकाच्या हातात देण्यासाठी वाट पाहत होता. पॅरेग्राफ क्रमांक 8. The contractor arrived at the site. He had a file of legal documents in his hand. The mason handed over the new house's keys to him, but the contractor did not step forward to enter the house to see it. Instead, with a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason and said, beaming happy tone, "These are the ownership documents of this new house in your name. The house is yours. I had planned it as a gift for you." याचा मराठी अर्थ असा: कंत्राटदार बांधकामाच्या जागेवर आला. त्याच्या हातात काही कायदेशीर कागदपत्रे होती. गवंड्याने त्या नव्या घराच्या चाव्या कंत्राटदाराकडे दिल्या, परंतु कंत्राटदार त्या घराकडे एकही पाऊल गेला नाही, तसेच पाहिले सुद्धा नाही. त्याऐवजी तो मोठ्याने हसला. त्याने कागदपत्रे तसेच घराच्या चाव्या गवंड्याच्या हातात दिल्या आणि आनंदाने हसत हसत म्हणाला, "तुझ्या नावावर हे घर केले आहे. याचे हे कागदपत्रे आहेत. हे घर तुझे आहे. मी तुला भेट देण्याचे योजले होते." मित्रांनो, आता आपण मार्जिन क्वेश्चनचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तो समजून घेऊया. वाय वॉज द मॅसन अ व्हेरी गुड वर्कमॅन. याचा मराठी अर्थ असा: गवंडी एक चांगला कारागीर का होता. नंबर 2. व्हॉट सडन डिसिजन डिड द मॅसन टेक. म्हणजे गवंडीने अचानक कोणता निर्णय घेतला. आणि क्वेश्चन नंबर 3. व्हॉट वॉज द कॉन्ट्रास्ट इन द वर्कमनशिप ऑफ द लास्ट हाऊस. याचा अर्थ असा: शेवटच्या घराच्या कारागिरीमध्ये काय तफावत होती. आणि नंबर 4. व्हॉट शॉक अवेटेड द मॅसन. म्हणजे गवंड्याला काय धक्का बसणार होता. या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला पाठ समजून घेऊन लिहायचे आहेत. मित्रांनो, आता आपण इंग्लिश वर्कशॉप समजून घेऊया. यामधील प्रश्न क्रमांक 1. फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. याचा मराठी अर्थ असा:
खालील शब्दांचे वरील गोष्टीतून नामे शोधा. या शब्दांची आपल्याला नामे शोधायची आहेत. 1. डेडिकेट, डेडिकेशन. 2. मिझर, मिझरमेंट. 3. डिसाइड, डिसिजन. 4. परफेक्ट, परफेक्शन. 5. ओन, ओनरशिप. 6. गिव, गिफ्ट. 7. रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबिलिटी. 8. परसिस्ट, परसिस्टन्स. मित्रांनो, आता आपण प्रश्न क्रमांक 2 समजून घेऊया. चूज द प्रॉपर फ्रेज और एक्सप्रेशन टू कंप्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. याचा मराठी अर्थ असा: खालील वाक्यांचे अर्थपूर्ण करण्यासाठी खालील वाक्ये किंवा वाक्प्रचार निवडा. या ठिकाणी जे वाक्य दिलेले आहेत ते आपण पूर्ण कंप्लीट केलेले आहेत, तर ते आपण व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. मी आता हे वाक्यांचे वाचन करणार आहे. नंबर 1. सी डज हर जॉब विथ फुल डेडिकेशन. 2. वन शुड मेक अप वन्स माइंड टू हेल्प अदर्स वेन नीडेड. नंबर 3. ॲज मिस्टर जाधव वॉज ट्रान्सफर्ड टू चेन्नई ही हॅड टू हँड ओव्हर हिज रिस्पॉन्सिबिलिटी to his assistant. 4. The laborer's income was not sufficient to meet the needs of his family. Number 5. Because of a fault in the wiring, they will have to send for an electrician. Number 6. Mother tried hard to change her son's habits, but to no avail. Number 7. Mangoes from Ratnagiri are always in great demand. मित्रांनो, आता प्रश्न 3 समजून घेऊया. रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर वर्ड्स. म्हणजेच गोष्ट वाचा आणि उत्तरे स्वतःच्या शब्दात लिहा. नंबर ए. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ड बाय द मॅशन वुल बी एक्स्ट्रीमली प्लीज. व्हाय. याचा मराठी अर्थ असा: नवीन बांधकाम झालेले घर बघून गवंड्यावर मालक अतिशय खुश व्हायचे. का. या प्रश्नाचं उत्तर असं: बिकॉज मॅशन टेक ग्रेट इंटरेस्ट अँड डेडिकेशन इन हिज वर्क अँड ऑलवेज मेड टू यूज कन्स्ट्रक्शन मटेरियल हाय क्वालिटी. द मेजरमेंट्स, द वॉल्स, डोरवेज, आर्चेस एक्स्ट्रा परफेक्ट. याचा मराठी अर्थ असा: कारण गवंडी त्याचे काम अतिशय आवडीने व पूर्ण समर्पणाने करत असे आणि बांधकाम साहित्य उच्च दर्जाचे वापरत असत. तसेच भिंती, प्रवेशद्वार, कमानीची मापे अचूक घेत असे. क्वेश्चन बी. द कॉन्ट्रॅक्टर कॉम्पेन्सेटेड फॉर द मॅशन्स गुड वर्क हाऊ. याचा मराठी अर्थ असा: गवंड्याच्या चांगल्या कामाची कंत्राटदार भरपाई देत असे. कशी. या प्रश्नाचं उत्तर असं: द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स्ड द मॅशन हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. याचाच अर्थ असा: कंत्राटदार गवंड्याला भरपाई म्हणून भरपूर तसेच चांगला पगार देत असे. क्वेश्चन सी. द मॅशन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर व्हेन. म्हणजेच गवंड्याने निवृत्त होण्याचा ठाम निर्णय घेतला केव्हा. प्रश्नाचं उत्तर असं: वेन ही बिकम अ ग्रँडफादर इट वॉज टाइम टू रिटायर अँड स्पेंड टाइम प्लेइंग विथ हिज ग्रँड चिल्ड्रन. याचाच मराठी अर्थ असा: जेव्हा तो आजोबा झाला, आता ही निवृत्तीची वेळ आहे आणि नातवंडासोबत वेळ घालवायचा आहे. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 4 समजून घेऊया. रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी अलाउड अँड फिल देम इन द प्रॉपर कॉलम्स. याचा मराठी अर्थ असा: गोष्टीमधील खालील शब्द मोठ्याने वाचा आणि मूळ स्तंभामध्ये लिहा. तर आपल्याला हे जे शब्द दिलेले आहेत ते मोठ्याने वाचायचे आहे आणि ते शब्द त्यांच्या मूळ कॉलममध्ये लिहायचे आहेत. या ठिकाणी 4 कॉलम दिलेले आहेत. 1 सिलॅबिक, 2 सिलॅबिक, 3 सिलॅबिक, मोर दॅन 3 सिलॅबिक. याचा अर्थ असा: 1 शब्दावयव, 2 शब्दावयव, 3 शब्दावयव आणि 3 पेक्षा जास्त शब्दावयव अशा कॉलममध्ये ते शब्द आपल्याला विभागून लिहायचे आहे. तर 1 सिलॅबिक मधले शब्द आपण या ठिकाणी सांगूया. वर्क, लिव, फुल, डोअर, वे,
ग्रेट, अवेल, ब्रॉड. 2 सिलॅबिक मधले शब्द आता या ठिकाणी आपण सांगूया. स्टोरी, मेनी, कंप्लीट, रेडी, हॅपी, बिल्डिंग, एक्सलेंट. आता आपण 3 क्रमांकाच्या सिलॅबिक मधले शब्द सांगूया. परफेक्शन, क्वालिटी, मेजरमेंट, मटेरियल, डॉक्युमेंट्स, ओनरशिप, आर्किटेक्ट. आता मोर दॅन 3 सिलॅबिक मधले शब्द सांगूया. रिस्पॉन्सिबिलिटी, सफिशियंटली, सबसिक्वेंटली. हे 3 शब्द आहेत. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 5 मधला ए हा प्रश्न समजून घेऊया. वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड ऑर प्रोनाउन्शिएशन बट डिफर इन स्पेलिंग अँड मीनिंग आर कॉल्ड होमोफोन्स. फॉर एक्झाम्पल, हेअर or here. Pick out from the lesson homophones of the following words. याचा मराठी अर्थ असा: ज्या शब्दांचा आवाज किंवा उच्चार सारखा असतो परंतु स्पेलिंग आणि अर्थ वेगळा असतो अशा शब्दांना समलिंगी म्हणतात. उदाहरण, हेअर म्हणजे केस आणि हेअर म्हणजे ससा. खालील शब्दांचे समलिंगी शब्द पाठातून शोधून लिहा. खालील शब्दांचे समलिंगी शब्द असे: WAIST वेस्ट म्हणजे कंबर, WASTE वेस्ट म्हणजे वाया घालवणे. नंबर 2, KNEW न्यू म्हणजे माहीत असणे आणि NEW न्यू म्हणजे नवीन. नंबर 3, LOSE लूज म्हणजे हरवणे आणि LOOSE लूज म्हणजे ढिला किंवा सेल. नंबर 4, MAID मेड म्हणजे मोलकरीण, MADE मेड म्हणजे तयार केलेले. नंबर 5, GRATE ग्रेट म्हणजे किसणे आणि GREAT ग्रेट म्हणजे महान. नंबर 6, WON वन म्हणजे जिंकणे आणि ONE वन म्हणजे एक. नंबर 7, SIGST साईट म्हणजे दृष्टी, SITE साईट म्हणजे खुली जागा. नंबर 8, WEEK वीक म्हणजे आठवडा, WEAK वीक म्हणजे अशक्त. नंबर 9, WOULD वूड म्हणजे होईल आणि WOOD वूड म्हणजे लाकूड. नंबर 10, SEA म्हणजे समुद्र आणि SEE म्हणजे पाहणे. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 5 मधला बी. सिलेक्ट एनी 3 पेअर्स ऑफ होमोफोन्स फ्रॉम अबोव अँड मेक सिंपल सेंटेन्स ऑफ युअर ओन टू शो द डिफरन्स इन देअर मीनिंग. याचा मराठी अर्थ असा: कोणतेही 3 समलिंगी शब्दांच्या जोड्या निवडा आणि तुम्ही स्वतः त्यांचे साधे वाक्य बनवा, तसेच त्यांचे अर्थ वेगळे दिसले पाहिजे. ते 3 शब्दांच्या जोड्या आणि त्यांचे वाक्य हे खालीलप्रमाणे आहेत. पहिला पेरिंग वाक्य: सचिन प्ले द मॅच फॉर वन. सचिन जिंकण्यासाठी सामना खेळतो. आय टेक अ वन ॲपल. मी एक सफरचंद घेतले. दुसरा पेरिंग वाक्य: मंडे इज इन अ वीक. सोमवार आठवड्यामध्ये असतो. शीतल इज अ व्हेरी वीक गर्ल. शीतल खूप आजारी मुलगी आहे. आणि तिसरा पेरिंग वाक्य: आय हॅव नो माय ड्युटी. मला माझे कर्तव्य माहीत आहे. आणि याचा पेरिंग वाक्य: आय परचेस न्यू बाईक. मी नवीन गाडी विकत घेतली. मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 6 समजून घेऊया. ऑलवेज डू युअर बेस्ट. व्हॉट यू प्लॅन्ट नाऊ यू विल हार्वेस्ट लेटर. राईट अ पॅराग्राफ ऑन द अबोव टॉपिक विथ ॲन इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स ऑफ द सेम. याचा मराठी अर्थ असा: तुम्ही नेहमी सर्वोत्तम करा. आता तुम्ही जे पेराल तेच तुम्ही नंतर कापणी कराल. वरील विषयावर एक परिच्छेद लिहा. तसेच यासारखे आवडलेले उदाहरण द्या. या ठिकाणी आपण एक उदाहरण देऊया. एक डॉक्टर आपल्या ग्राहकाची फसवणूक म्हणून त्यांना खोट्या औषधी द्यायचा
अचानकपणे तो आजारी पडला. त्यानंतर त्याच्या मुलाचे दुखू लागले. त्याच्या पत्नीने डॉक्टर दुसऱ्यांना जे औषध देतात तेच औषध बाळाला दिले. ताप कमी होण्याऐवजी वाढले. तेवढ्यात डॉक्टर घरात आला. त्याने हे बघितले. याचं त्याला खूप वाईट वाटले. त्याला त्याची चूक समजली. म्हणजे जे पेरतो तेच उगवते. यानंतर डॉक्टरने फसवणूक करणे सोडून दिले. थँक यू वॉचिंग दिस व्हिडिओज. धन्यवाद मित्रांनो.